त्याचा गोजरा दुर्योधनाच्या मांडीवरती पडला. महाराज लज्जारक्षण झाली दुर्योधनाची. दुर्योधन आईच्या पुढे जाऊन उभा राहिला. पावलाची चावल लागल्याच्या नंतर गांधाने विचारलं, आला का रे दुर्योधन? हो मा आलो मा. कपडे नसतील ना अंगावर? तर महाराज तू मला नाहीत अंगावर मार. मग पट्टी सोडू का? सोड मा. महाराज गांधारीन पट्टी सोडली आणि असं म्हणतात नख शिखांत एकदा दुर्योधनाला महाराज नख शिखांत न्याळलं. दष्ट डोळ्यामध्ये पाणी आलं. दुर्योधन काय केलं रे तू हे? वाटत कोणी भेटलं होतं का रे? तर दुर्योधन म्हणा भेटला होता मा. कोण कोण भेटलं होतं? दुर्योधन म्हणला माडी भेटला होता मा. आई म्हणली माडी नसल वनमाळी असेल, कारण माळ्याला कुठे एवढी अक्कली नाही का? ज्या अर्थी माळी म्हणतोस तू पण नक्की वनमाळी असेल. महाराज मी उदाहरण कशासाठी सांगितलं तुम्हाला, दुर्योधनानं धर्मराजाच्या शत्रू आहे धर्मराजा वास्तविक पाहता, तरीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या आईच्या पुढे त्या ठिकाणी नग्न अवस्थेत गेला. गांधारीने सांगितलं दुर्योधन धर्मराजाने सांगितल्याप्रमाणे तुझं अख्खं देह वज्राचं झालाय, पण फुलं मांडीवरती पडलेल्या